सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा। सर्पांच्या उंजडीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराय हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ ट्रस्ट बिबवेवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे। मंडळ यंदा 32व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे। प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य देखावा महिमा माता वैष्णो देवीचा, महिमा माता वैष्णो देवीचा, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा 3 महाशक्तींच्या तेजाचं आणि प्रभावाचं एकत्रित रूप म्हणजेच माता वैष्णो देवी। मातेच्या दर्शनानं तिच्या भक्तगणांची सर्व संकट दूर होतात। गणेश भक्त हो, चला माता वैष्णो देवीचा महिमा जाणून घेऊया। मुली, तू सर्वांना इच्छा भोजन देऊन तृप्त करतेस, मग आम्हाला आमचं इच्छित भोजन देणार नाहीस? आम्ही अघोरी पंथाचे साधू आहोत। मांस मदिरा हे आमचं भोजन आहे, आम्हाला तेच भोजन हवंय। निरपराध प्राण्यांना मारून त्यांचं मांस भक्षण करणं हे महापाप आहे। हे पाप माझ्या हातून कदापि होणे शक्य नाही। आमच्याशी वाद घालू नकोस मुली, आमच्या आज्ञेचं पालन कर। महाराज, हे एका ब्राह्मणाच्या घरातलं भंडाऱ्याचं म्हणजेच प्रसादाचं भोजन आहे। आपल्याला तेच भोजन मिळेल जे माता वैष्णव देवीचा प्रसाद म्हणून इतरांना दिलं जातं। तुझ्या धर्माचरणाचा भाग म्हणून तू या भंडाऱ्याचं आयोजन केलंयस? होय, म्हणूनच हेच भोजन मिळेल। धर्माचा प्रचार करून जनमानसात भक्ती जागृत करणं हे तर माझं कर्तव्य आहे। मुली, खरं सांग कोण आहेस तू? बोल बोल, कोण आहेस तू? खरं सांग, बोल कोण आहेस तू? अलख निरंजन, अलख निरंजन। ती छोटी मुलगी त्या ठिकाणाहून निघाली ती एका डोंगराच्या गुहेत आली। ज्याप्रमाणे आडभक मातेच्या उदरात 9 महिने असतं त्याप्रमाणे ती कन्या 9 महिने गुहेत राहिली। म्हणूनच या गुहेला गर्भजून गुहा असं म्हणतात। त्या गुहेपाशी तिची हनुमानाबरोबर भेट होते। बजरंगबली त्या मुलीला तत्काळ ओळखतात। हे जगत जननी, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? महाबली, भैरवनाथ माझ्या पाठरागावर आहे। मी गर्भगुहेत जाऊन लपते, तो जर इथे आला तर त्याला अडवा। जशी आज्ञा माते। मी या गर्भगृहेत 9 महिने विश्राम करणार आहे। माझ्याबद्दल कुणाला काही सांगू नका। आज्ञा शिरसावंद्य आहे माते। जय माता, जय माता वैष्णो देवी, जय माता दी। माता गर्भगुहेत विश्राम करण्यासाठी निघून गेली। ही चमत्कारी कन्या अवश्य वैष्णो देवीच आहे। माझ्यापासून किती दिवस लपून बसेल? एक ना एक दिवस मी तिला शोधून काढेनच। जय बाबा भैरवनाथ। गुरुदेव, गुरुदेव आपण होतात कुठे? आपल्याला ती कन्या अजून सापडली नाही? नाही गोरखनाथ, नाही सापडली। चलाक आहे, मास ठाऊक आता कुठे लपून बसली आहे। गुरुदेव, तुम्ही माना अगर मानू नका, पण हा श्रीधरच्या जादूचा परिणाम असावा असं मला वाटतंय। पण गावातले लोक याला श्रीधरचा चमत्कार समजतायत। नाथपंथी भैरवनाथ
माता वैष्णोदेवीची कीर्ती ऐकून तिच्या शोधार्थ निघाले. मातेनं केलेल्या चमत्कारांची महती ऐकताच भैरवनाथांचा क्रोध अनावर झाला. मातेचा शोध घेत घेत एक दिवस भैरवनाथ माता ज्या गर्भगुहेत विश्राम करत होती त्या गुहेपाशी येऊन पोचली. तिथे भैरवनाथाची हनुमानाशी भेट झाली. अलख निरंजन, अलख निरंजन. हे वैष्णवी, स्वतःला काय आदिशक्ती समजतेस? जिथे असशील तिथून बाहेर ये आणि या भैरवनाथाशी युद्ध कर. माझ्या शक्ती सामर्थ्याला घाबरलीस का? चाल बाहेर ये. हा भैरवनाथ तुला आव्हान देतोय. अलख निरंजन. जय श्रीराम. हे भैरवनाथ, पुढे येण्याचा दुस्साहस करू नकोस, नाहीतर माझ्या हातून मारला जाशील. अरे एक साधारण वानर आणि इतकं शक्तिशाली असूच शकत नाही. हे कदापिही शक्य नाही. माझं नाव भैरवनाथ आहे. माझ्या समोर तुझा टिकाव लागणं शक्यच नाही. मूर्ख भैरवनाथा, लक्षात ठेव, ज्याच्यावर माता वैष्णोदेवीची कृपा आहे याचा पराजय अशक्य आहे. चल, युद्धाला तयार हो. जय श्रीराम. अलख निरंजन. जय श्रीराम. अलख निरंजन. खबरदार भैरवा, खबरदार. थांबा बलभीमा, थांबा. या दुष्टाचा अंत तुमच्या हातून नाही तर मी करणार आहे. जशी आज्ञा माते. शक्ती अंबे, आपल्या हातून मृत्यू आणि त्यानंतरच्या मुक्तीसाठी मी आपल्याशी वैर धरलं. माते, मला क्षमा कर. माते, तू मला क्षमा केली नाहीस तर हे विश्व मला पापी म्हणेल, माझा तिरस्कार करेल. माते, तुझी काय इच्छा आहे भैरवनाथ? माते, तू साक्षात ममता आहेस, क्षमा करणारी माता आहे. हे जगत जननी देवी माते, मला असा वर दे ज्या योगे लोक मला पापी, नीच आणि तुझा शत्रू समजणार नाही. भैरवनाथ, तुझ्या अंतकाळी का होईना मला माता म्हणून तू माझी पूजा केलीस, त्यामुळे तुझ्या पातकांचं प्रायश्चित्त करण्याचं पुण्य तुला प्राप्त झालं. मी तुला क्षमा केलीये भैरवनाथा. तुझं इच्छित वरदान मी तुला देते. आजपासून तुझी सुद्धा पूजा होईल. धन्य आहेस माते, माते तू धन्य आहेस. तुझ्या दर्शनाशिवाय मला केलेली प्रार्थना ही अपूर्ण असेल. तथास्तु. जय माता वैष्णो देवी, जय माता दी.